पूज्य भंते एस परमशांती महाथेरो यांचा 34वा स्मृतिदिन सोहळा नुकताच बुद्ध विहार मळवली येथे संपन्न झाला। यावेळी पंचशील ध्वजारोहण होऊन परमशांती यांच्या चैत्यास भंते अनिरुद्ध यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मेणबत्तीचे प्रज्वलन करण्यात आले। बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनंत ओवाळ यांनी केले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। भास्कर साळवे यांनी पूज्य भंते परमशांती महाथेरो यांच्या सहवासातील अनेक आठवणींना उजाळा दिला। या प्रसंगी फर्ग्युसन कॉलेज पुणेचे डॉक्टर प्रकाश पवार यांचे प्रवचन झाले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची धम्मक्रांती या विषयावर डॉक्टर प्रकाश पवार यांनी मार्गदर्शन केले। या स्मृतिदिन सोहळा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बौद्ध धम्म आणि शिक्षण प्रसारक संस्था पुणे सचिवचे रवींद्र गायकवाड यांनी केले। बौद्ध धम्म आणि शिक्षण प्रचार संस्था पुणे यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। तसेच बौद्ध धम्म आणि शिक्षण प्रचार संस्था पुणे उपाध्यक्ष प्रभाकर वाघमारे यांनी संस्थेबद्दल माहिती दिली। या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य सचिव मधुकर भालेराव, सम्यक अभियान समिती संघटक बीज साळवे, बाळकृष्ण टपाले, डी भोसले, दत्ता शिंदे, रामचंद्र जगताप, प्रकाश नाईक, बौद्धजन सेवा संघ लोणाचे माजी अध्यक्ष प्रवीण कांबळे, उपाध्यक्ष संजय अडसुळे, गिरीश मस्के, योगेश अडसुळे, शिवराम कांबळे, अमित ओवाळ, संतोष भालेराव, गिरीश मस्के, सुदीन उजगरे, प्रफुल्ल काकडे, मिलिंद सोनोने, गौतम गायकवाड, रोहन कांबळे, भागवत लगाडे तसेच आंबेडकरी संघटनेचे पदाधिकारी, सदस्य, उपासक, महिला पदाधिकारी, महिला उपासिका मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या। पुण्य कर्म किया है या कर रहे हैं, उनका पुण्य कर्म कभी नष्ट नहीं होगा और कभी बदल नहीं जाएगा। जैसे कि एस परमशांति बाजी ने ये बुद्ध विहार बनाया है, उल्लासनगर बनाया, दूसरे गाँव में बनाया। ये बाजी ने कितना दिन, कितना महीना, कितना साल तक वो जीवित था, वो क्या करके गया, वो कुशल कर्म करके गया, पुण्य कर्म करके गया। इसी वजह से उदाहरण इनका पुण्य कर्म अवितम है। इसलिए हम लोग भी, आप लोग भी जिस जगह में जो रहती हो उसी जगह में हमेशा पुण्य कर्म, कुशल कर्म, भिक्षु के द्वारा पुण्य कर्म करते जाओ। भगवान बुद्ध ने कहा कि सुना कथं सुमंगलम शुभवतं सुहुतितं सुगुणो समुद्रसा सोहितं ब्रह्मचारिषु। सोहितं ब्रह्मचारिषु का मतलब क्या है? ब्रह्मचारिषु का मतलब जो लोग गृह त्याग किया है, संसार त्याग किया है, राज्य त्याग किया है, अपना जमीन त्याग किया है, बहुत सारे चीज मतलब त्याग किया है, उसको क्या बोलता है कि ब्रह्मचार्य। ब्रह्मचार्य किसको बोलता है कि भिक्षु संघ को। इसलिए जो लोग भिक्षु संघ से प्रवचन सुनता है, भिक्षु संघ को साथ देता है, भिक्षु संघ को सेवा करता है, उनका काम को भी मतलब पराजय नहीं होता है। इसलिए सिद्धार्थ भी उनका जमीन, उनका सब मतलब त्याग करके वो क्या बन गया, मतलब बुद्ध बन गया। इसलिए बुद्ध ने कहा कि सुना कथं सुमंगलम। सुमंगलम का मतलब क्या है? जो लोग भिक्षु संघ को सेवा किया तो उनसे प्रवचन सुना है तो क्या होता है? सुना कथं सुमंगल। सुमंगल मतलब एक्सीलेंट मंगल, उर्दू श्रेष्ठ मंगल है। क्योंकि भिक्षु संघ का गुण जो क्वालिटी भगवान बुद्ध का क्वालिटी बराबर है। जो सुना कथं किसको बोलते हैं? अच्छा दिन, पवित्र दिन। या भगवान बुद्ध ने कहा कि भिक्षु संघ जो आकाश में जो तारा है, जो स्टार है, जो वो स्टार का जो कितना जो प्रकाश देता है, ऐसा करके भिक्षु संघ लोग भी, वाणिज्य लोग भी, उपासक उपासिका लोगों को क्या देता है, मतलब प्रकाश देता है। इसलिए भंते परमशांति भी लोगों को मतलब प्रकाश दिया है। इसलिए उनका 1920 पासून जे सार्वजनिक दिवस सुरू करायला लागले। 1920 साल एक फार महत्त्वाचा आहे। 1920 ला बाबासाहेबांनी सुरू केलं आणि 1918 त्याचं महानिर्वाण झालं। जवळपास 36 वर्षांमध्ये जे अथक परिश्रम केले, त्या अथक परिश्रमातून भारतीय समाजात उभा राहिलेला हे लक्षात घ्या। परिश्रम कसे करायचे हे बाबासाहेबांनी
कोणत्या मुद्द्याला बाबासाहेब स्पर्श करत होते, कोणता मुद्दा बाबासाहेब आवडत होते, हे आपण या निमित्तानं समजून घेतलं. त्यांनी म्हणून करायचं मी शक्य केली. अरे हे भारतीय राज्यघटनेच्या 25व्या कलमाच्या विरोधात आहे आणि तुम्ही असं कसं काय बोलू शकता? लक्षात घ्या. म्हणजे आपण तमाम आंबेडकरवाद्यांनी त्याच्याकडे अजिबात गंभीर घेतली पाहिजे. ते काय म्हणायला लागले ते मुस्लिम हिंदूवरती चाललेले नाही. उद्या इथला मेहतर, इथला आणखी खालच्या जातीतला माणूस धर्मांतर करणार आहे, तो बाबासाहेबांच्या विचारांकडे घेणार आहे. त्याला थोडा वेळ लागतो, पण तो 100% येणार आहे. आणि तो नुसता येणार नाही, तो विचारासह येईल, समूहासह येईल. मी तुम्हाला सांगतो. आणि आम्ही त्याला ते काय लागले ते समजायला त्यांना आपण फक्त त्याचा एक सिलेबस करायचा 2 दिवसाचा, की ह्या गोष्टी करा, ह्या गोष्टी करा, त्या करा. जर समजा मावळ तालुक्यातले वेगवेगळ्या भागातले 50 पोरं या ठिकाणी आले, 2 दिवस एकत्र राहिले, तर त्यांच्यामध्ये भातृभाव निर्माण होईल. आणि हेच 50 पोरं ना सांगायचं की पुढच्या 6 महिन्यानंतर तुम्ही तुमच्या 10 मित्रांना घेऊन या, 500 पोरं तयार. आणि 6 महिन्यांनी एक 5000. बाबासाहेबांच्या धर्मक्रांतीचे नागपुरात जेवढे लोक होते त्यातला फक्त 0.0 अर्धा टक्के. पण फोकस कोणावर आहे? फोकस युथवर आहे. त्यानंतर मग दुसरं महायुद्ध संपल्यानंतर ते कलकत्त्याला आले. कलकत्त्याच्या मशिनरीमध्ये सुद्धा त्यांनी धार्मिक गोष्टीचा जे काय होतं तो अभ्यास केला. आणि मग त्यांनी त्या धर्माचा प्रचार करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी अगोदरच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं कुठं कुठं त्यांची माहिती दिली. आज मी सांगेन की ज्यावेळेस त्यांना कळलं की कारलं, बेडसर आणि भाजर ह्या भूमीमध्ये ज्या बुद्ध भिक्खूंच्या 52 वर्षांनी ह्या पवित्र झालेल्या भूमीचं ज्या वेळेला त्यांच्या कानावर आलं त्यावेळेला त्यांनी खास एके जाधव साहेब जे लोणावळ्याला होते पूर्ण दिल्ली, त्यांच्या संपर्कात येऊन ह्या ठिकाणी त्यांनी मनोगत व्यक्त केले की इथं काहीतरी. चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की. शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध. काजू, बदाम, पिस्ता, केसर तसेच उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे, नारळ, चणा डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की. नमकीन, फज, स्वीट्स आणि बेकरी प्रॉडक्ट्स आपल्या सर्वांसाठी. शिवाय दर्जेदार ड्रायफ्रुट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज. नवरत्न चिक्की 1 आणि 2 मार्कर मंजिल, MG रोड, रेल्वे स्टेशन जवळ, लोणावळा. मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तसंच फेसबुक पेज फॉलो करा. धन्यवाद.